मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर लखनौच्या सीबीआय ऑफिसरवर हल्ला करणाऱ्या एका व्यक्तीची खूप जास्त चर्चा होत आहे। पण ही चर्चा कशासाठी? तर त्याचं उत्तर हे की त्याने त्या सीबीआय ऑफिसरवर हल्ला करण्यासाठी वापरलाय धनुष्यबाण। त्याने धनुष्यबाणाने त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला जखमी केलाय। पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? त्याने हा हल्ला कशासाठी केला? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये। आपल्या आयुष्यात झालेल्या अपमानाचा आपण घेतो तो असतो बदला। आपल्या आयुष्यात झालेल्या अन्यायाचा आपण घेत असतो तो असतो बदला। आणि त्या सीबीआय ऑफिसरवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तीने 32 वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा घेतला तो म्हणजे बदला। 32 वर्षांपूर्वी दिनेश मुर्मू नावक व्यक्ती हा रेल्वेमध्ये गँगमनचं काम करीत होता। गँगमन म्हणजेच रुळांची देखभाल करणारा व्यक्ती। तो एक स्वाभिमानी व्यक्ती होता। दिनेश मुर्मूने त्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना पकडून दिलं होतं। पण हे प्रकरण इतकं मोठं वाढलं होतं की या लाच प्रकरणामध्ये सीबीआयने सुद्धा उडी घेतली होती आणि त्याने खूप साऱ्या व्यक्तींना या लाच प्रकरणामध्ये पकडलं होतं। आणि ज्या दिनेशने त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पकडून दिलं होतं त्या दिनेशचंही नाव त्या लाच प्रकरणामध्ये आलं होतं आणि दिनेशची नोकरी गेली होती। आणि ही नोकरी सीबीआय ऑफिसर्स यांनी केलेल्या त्या चौकशीमुळे गेली होती। दिनेशने त्याच्या आयुष्यात वरिष्ठ अधिकाऱ्याला पकडून देण्याचं जे काम केलं होतं त्यामुळे त्याला शाबासकी भेटायला पाहिजे होती, पण त्याची सुद्धा नोकरी गेली होती। त्यामुळे त्याच्या गावात त्याच्या परिवारात त्याचा अपमान झाला होता आणि त्याची नोकरी सुद्धा गेली होती। याचाच राव डोक्यात घेऊन दिनेश नेहमी सीबीआय ऑफिसर्स किंवा पोलिसांवर हल्ला करीत होता। आणि तेच झालं। 23 मे 2025 ला एक बातमी आली की लखनौ मधील सीबीआय ऑफिसर्सवर हल्ला करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून हा दिनेश मुर्मू आहे। तर झालं असं, दिनेश मुर्मू सीबीआय ऑफिस मध्ये एका झाडाखाली बसलेला होता। तो खूप वेळापासून त्या झाडाखाली बसलेला असल्या कारणाने एएसआय वीरेंद्र सिंग तिथे येतात आणि त्याला विचारतात की तुझं सीबीआय ऑफिस मध्ये काम काय? दिनेश त्यांना सांगतो की मला मोठ्या सीबीआय ऑफिसर्सना भेटायचं आहे, माझं काम आहे आणि मी ते त्यांना सांगेन। पण दिनेशचा संशयितपणा बघून, त्याचे कपडे, त्याचा अवतार बघून एएसआय वीरेंद्र सिंग त्याला तिथून हाकलून देतात। दिनेशही जायला लागतो आणि तो ज्या झाडाखाली बसलेला होता तिथे परत येतो आणि तो झाडाखाली आल्यानंतर पोत्यातून धनुष्यबाण बाहेर काढतो आणि ताबडतोब धनुष्यबाणाने एएसआय वीरेंद्र सिंग यांच्यावर बाणाने हल्ला करतो। तो एका पाठोपाठ एक त्यांच्यावर बाण मारून त्यांना जखमी करतो। एक बाण तर वीरेंद्र सिंग यांच्या छातीत सुद्धा घुसतो। ही सर्व घटना सीसीटीव्हीत बघून सर्व गार्ड्स दिनेश मुर्मू यांना पकडण्यासाठी येतात आणि वीरेंद्र सिंग त्यांचा जीव वाचवून एका कंपार्टमेंट मध्ये लपून बसतात। सर्व गार्ड्स दिनेश मुर्मू यांना पकडण्यासाठी येतात। दिनेश मुर्मू सुद्धा सर्व गार्ड्सवर बाण मारून हल्ला करत असतात। एक गार्ड्स त्यांच्या हातावर काठी मारतो आणि त्यांच्या हातातून बाण खाली पडतो आणि ताबडतोब लगेच दिनेश मुर्मू यांना पकडलं जातं। सर्व गार्ड्स मिळून दिनेश मुर्मू यांना पकडतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात। 32 वर्षांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यामुळे त्यांची नोकरी गेली, त्यामुळे ते नेहमी याआधीही पोलीस आणि सीबीआय ऑफिसर्सवर बाणानेच हल्ला करीत होते। ते नेहमी हल्ला करण्यासाठी धनुष्यबाण वापरत होते। त्यांना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारलं की हल्ला करण्यासाठी तुम्ही नेहमी धनुष्यबाणच का वापरतात? तेव्हा दिनेश मुर्मू सांगतात की मी एक आदिवासी आहे, हा आमचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा एक शस्त्र आहे, आम्ही दुसरं कोणतंही शस्त्र वापरत नाही। त्या काळी माझी चूक नसताना माझी नोकरी गेली, ती सुद्धा सीबीआय ऑफिसर्समुळे, आणि त्यासाठी मी त्यांच्यावर हल्ला करतो। दिनेश मुर्मू नेहमी सीबीआय ऑफिसर्सना टार्गेट करायचे आणि त्यांच्यावर हल्ला करायचे। त्या ऑफिसर्सना ते नेहमी सापडत होते आणि त्या दिवशी त्यांना कळतं की हे जे अधिकारी आहे ते लखनौच्या सीबीआय ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे ते सर्व ऑफिसची रेकी करतात, खूप साऱ्या वेळा तिथे चौकशी करतात आणि मगच 23 मे ला त्यांच्या या प्लॅनला एक्झिक्यूट करतात। दिनेश मुर्मू यांना आता पकडलाय। भले त्यांचा बदला घेण्याचा मकसद पूर्ण झाला असला तरी त्यांनी जी हिंसा केली त्यासाठी पोलीस आता त्यांना काय शिक्षा देते याकडे बघणं गरजेचं आहे। दिनेश मुर्मू आता पोलिसांच्या अटकेत आहे आणि त्यांच्या विरोधात आता खटला सुरू आहे।